जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा। आठवले साहब तुम आगे बढ़ो, नवई साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा। रामदास जी आठवले तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। असा कसा देत नाही, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची। कोणता म्हणतोय होत नाही, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया। अडे पट्टे, अडे पट्टे, तुम आगे बढ़ो, रामदास जी आठवले तुम आगे बढ़ो, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया। आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ज्या भूमिहीन मायबापांनी बऱ्याच दिवसापासून स्वतः मेहनत करून स्वतःच्या मेहनतीवर, कष्टाच्या हिमतीवर आणि स्वतःच्या बळावर जी काही पडीक जमीन विना वापर जमीन आज वैतीखाली आणली आहे आणि वैतीखाली आणलेल्या जमिनीच्या भरोशावर त्यांचाच नव्हे तर त्यांच्या परिवाराचा आणि परिवाराच नव्हे तर देशाचा सुद्धा उदरनिर्वाह भागवण्याची जबाबदारी इथला माझा बसलेला मायबाप करत आहे। तरी सुद्धा सुस्तावलेलं शासन आज रोजी काही लोकांना भूमिधारी बनवत आहे आणि काही लोकांना भूमिहीन बनवत आहे। तरी आमची शासनाकडे मागणी असेल की आम्ही शासनाला कुठलं आर्थिक दृष्टीसाठी कुठलं कर्ज मागत नाही, कुठलं लोन मागत नाही, तर आम्ही मेहनत करून आमचं पोट भरण्यासाठी शासनाला फक्त जमीन मागत आहोत। आणि जर शासनाने आम्हाला कदापि जमीन दिली नाही तर निश्चित आम्ही शासनाने काबीज केलेल्या ज्या काही प्रशासनातील अधिकारी वर्गाच्या जागा आहेत त्या वर्गातल्या जागाच्या खुर्चीवर माझा भूमिहीन अतिक्रमणधारक बसवल्याशिवाय आम्ही त्यांच्या खुर्चीवर त्यांना बसू देणार नाही, असा सुद्धा इशारा मी तुम्हाला या ठिकाणाहून देत आहोत। या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने अतिक्रमण धारकांच्यासाठी या ठिकाणी हे एक दिवसीय धरणे आंदोलन आम्ही कलेक्टर ऑफिसच्या समोर या ठिकाणी केलेलं आहे। या ठिकाणी सकाळपासून आमचे जे अतिक्रमण धारक आहे ते या ठिकाणी सकाळपासून उपस्थित आहे आणि खरोखरच शासनाने हे जे आमचे अतिक्रमण धारक आहे यांना तात्काळ ज्या जमिनी आहेत त्यांच्या जमिनीचे सातबारे यांना तात्काळ दिले पाहिजेत, जे पट्टे आहेत ते त्यांच्या नावाने तात्काळ केले पाहिजे, कारण उपजीविकेचे साधन हे फक्त ह्या शासकीय जमिनीवर आमचे गोरगरीब लोक त्या ठिकाणी पोट भरतात। आणि ते आता शासनाने अजून काही नवीन एक योजना आणलेला आहे, ज्या सौर ऊर्जेच्या काही योजना त्यांनी आणलेल्या आहे, की आमच्या गोरगरीब लोकांच्या जमिनी ते हडप करून त्या ठिकाणी सौर ऊर्जेचे काही प्रकल्प टाकण्याचे त्यांनी घाट घातलेला आहे। तर अजिबात तशा काही गोष्टी होऊ नये म्हणून आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन केलं आहे आणि जर शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर याहीपेक्षा तीव्र असं आंदोलन या बुलढाणा जिल्हा कलेक्टर कचेरीवर निश्चित एक मोठ्या प्रमाणामध्ये असा मोर्चा आम्ही या ठिकाणी काढणार आहोत।